तर आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये. शेतामध्ये हे आहेत आनंदराव. आज आनंदराव आपल्याला चिकन आणि मटन करून खाऊ घालणार आहेत. तर त्यांची सगळी पद्धत कशी आहे ती आज आपण पूर्णपणे बघणार आहोत. हा त्यांचा गॅस. बरोबर त्याचं झाऱ्या असतं तसं आमच्या आनंदराव बरोबर त्याची गॅस संगत असते. वा वा छान. खास ट्रक स्टाईल न आज बनवून घेणार आहे आपण. हे आहे मटन. 1.5 किलो मटन आणलेलं आहे. वाट्यावरचं मटन आहे. या वाट्यावरच्या मटनामध्ये सगळे पार्ट येतात. बोकडाचे सगळे पार्ट येतात. हो का, आतडी येईल, वजडी येईल, काळीज येईल, छाप, सीना, गर्दन सगळं. हे हळद टाकली आहे मटणामध्ये. त्याला घरकुल मटन मसाला, अंबारी धने पावडर. फक्त एवढे 3 मसाले, बाकीचे नंतर टाकायचे. मसाला आता मिक्स केलेला आहे. आता हे 1.5 किलोचं मटन इथं शिजवण्याची तयारी सुरू आहे. कांदा बारीक करून घेतलेला आहे. टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. बारीक म्हणजे थोडासा मोठाच आहे. पातेलं ठेवलेलं आहे. तेल ओतायला चालू आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर फक्त एवढंच टाकलेलं आहे तेलामध्ये. मटन यामध्ये टाकलेलं आहे. आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडं मीठ. मटणाला मीठ लावून घेतलेलं आहे. मॅरिटेज काय म्हणतात त्याला, मॅरिएट करण्यात झालेलं आहे. काय ना बघूला जा पाहिजे आता बस. आता हे असंच ठेवायचं आणि याच्यावरती फक्त झाकण घालून शिजू द्यायचं. पाणी नाही, काय नाही, काय नाही. ओके. हे पाणी गरम करायला चालू आहे भाजी करण्यासाठी. मगाशीच चिकनचं पातेलं आहे त्यामुळे हे अशा पद्धतीने दिसतंय, पण हे फक्त आणि फक्त पाणी आहे. मगाशीच्या मटणामध्ये पाणी आता ते आपण गरम केलेलं ओतलेलं आहे. आता काय झाले, अंडी हे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आमच्यामध्ये एक माणूस फक्त अंडी खाणार आहे. त्यामुळे यातच आता अंडी आपण टाकलेले आहेत शिजवायला. कालवण होईपर्यंत शिजून जातील. शिजतील का आनंदराव? ओके. आता हे शिजत आलंय का आनंदराव? शिजत जरा वरनं कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकूया. चटणी टाकूया. ओके. अजून करायचं अजून अजून आता याच्यामध्ये चटणी म्हणजे आपलं हे येसूर टाकतोय आपण. चटणी कसली काय माहिती. काळं तिखट. हाय काळं तिखट करू नको. तिखट नाही मग तू त्या फ्रायला टाकलं थोडं उघड ना. 2 पोळ्या मापान टाक. ओके. मस्त काढू द्या सर. आता आता हे शिजलेले अंडी आहेत ते आपण बाहेर काढतोय. पूर्णपणे शिजलेले आहेत. ओके. अंडी शिजली याचा अर्थ मटण देखील खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे. कट बी आलाय बघा. कट पण बघा या पद्धतीने कट आलेला आहे. बेस्ट एक नंबर. अंडी सोलायचा कार्यक्रम सुरू आहे. छान पद्धतीने सोलतात, चांगली उकडलेली असल्यामुळे. आनंदराव ताट भरताय का आता? बरा ताट भरा. 3, 4, 5,
प्रत्येकाला समान कट आला पाहिजे, समान सगळं. पाठीसर फक्त हलवूनच वाढवले. बघा अशा पद्धतीनं आनंदराव एक नंबर मटण झालेलं आहे. कांद्यात पाहिजे होय. कांद्याची जात बी सांगा. हे अंडी एक नंबर मध्ये जेवण झालेलं आहे. तर या मटणाची चव कशी आहे आपण जरा विचारू. कशी आहे चव? सर ही एक नंबर बांधावरलं मटण आहे. एक नंबर चव आहे, काही हरकत नाही. गावरान चव आहे, एक नंबर. ढवरापेक्षा एक नंबर.